नमस्ते मित्रांनो, ही पब्लिक जमलेली आहे आपली इथे मॅगडी जवळ आणि नाश्ता करणार आहेत आपण. भाई आता टेरेस वरती जातो आणि टेरेसचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ओ भाई साहब, खतरनाक खतरनाक व्ह्यू बघा तुम्ही. भाई खतरनाक व्ह्यू. भाई चिकन बनवलेलं आहे आपण. जे मटन खात नाही त्यांच्यासाठी चिकन स्पेशल चिकन ग्रेव्ही दाखव जरा. भाई बघूनच तोंडाला पाणी आलं असेल ना तुमच्या. नमस्ते मित्रांनो, पुन्हा आपल्या बॉबी डोके व्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाललेलो आहे लोणावळ्याला. तिकडे आपण विला वगैरे बुक केलेला आहे आणि पार्टी पण आहे आणि आपण देवस्थानला पण जाणार आहे. तर ते सगळं आज तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. आपले मित्र पण इकडे आलेले आहेत आणि बाकीचे मित्र पण येत आहेत. रुपेश, राहुल वगैरे आणि गुरु, प्रीतम वगैरे ते पण आहेत. तर त्यांचीच वाट बघतो आपण. तर जाऊया विलाला, काय बोलता? हो, एकदम मजेत. तर मित्रांनो, बॅग वगैरे घेऊ, सामान आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपण गाडीमध्ये सगळं सामान वगैरे ठेवू आणि जाऊ. भाई सामान ठेवलेलं आहे आणि लगेचच निघूया. तर मित्रांनो, आता आपण ठाण्याला आहेत आणि जाऊया. चलो. काही CNG भरायला थांबलेलं आहे आणि हे आपले म्हणतात बघा रुपेश भाई. काय बोलतात रुपेश भाई? खतरनाक ड्रेसिंग बघा ना भाईची. अशी तशी नाही भाई, बघितलं असेल तुम्ही. आपण आरमॉलला गेलेलो होतो शॉपिंगसाठी. तिथून केलेले आहे. काय बोलतो रे? आपला तिकडे बॉलिवूडचा स्टार राहुल. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. तर मित्रांनो, आता आपण नाश्ता करायला उतरलेलो आहे गाडीतनं आणि नाश्ता आपण मॅगडी जवळ करणार आहे, मॅगडीमध्ये करणार आहे. तर रुपेश, काय ऑर्डर केलं? आपल्याला सगळं बघायला भेटेल काय काय ऑर्डर केलं. काय सांगून नाही झालं. बरोबर. ही पब्लिक जमलेली आहे आपली इथे मॅगडी जवळ आणि नाश्ता करणार आहेत आपण मॅगडी जवळ. काय जुगाड चाललेला आहे. आपला फॉरेनर आहे. अंड्याचा बोलतोय, अंड्याचा बर्गर घेणार आहेत. भाई ऑर्डर आलेले आहे, आपले मित्र घेऊन आलेला आहे आपला. ही दुसरी ऑर्डर आली आपली, ही तिसरी ऑर्डर आणि चौथी ऑर्डर आपली. तर मित्रांनो, नाश्ता झालेला आहे आपला आणि आता आपण चाललेलो आहेत. चलो आता डायरेक्टली लोकेशनला जाऊ. मित्रांनो, हा मार्ग बघायला गेला तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. यामध्ये खासियत अशी आहे की मिसिंग लिंक हा एक मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील सुमारे 13 किलोमीटर 300 मीटर लांबीचा नवीन मार्ग आहे. हा मार्ग खोपोली लोणावळा घाटातील वळणदार आणि अपघातप्रवण भागाला पर्यायी मार्ग देतो. या प्रकल्पामुळे प्रवासांचे अंतर सुमारे 6 किलोमीटर कमी होते आणि 25-30 मिनिटाचा वेळ देखील वाचतो. या मार्गामध्ये बोगदे, टनल, उड्डाण पूल आणि केबल स्टेड पूल यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असा आहे वाहतूक कोंडी कमी करणे, अपघात कमी करणे आणि प्रवास देखील अधिक सुरक्षित व जलद करणे असा आहे. आणि या टनलमध्ये फक्त 4 व्हीलरला एंट्री असते आणि यामध्ये आमचा देखील टाईम खूप कमी वाचलेला आहे. अरे कहना क्या चाहते हो? अर्धे तासाचा रस्ता आहे.
तर मित्रांनो आपल्याला राहुलनी रस्ता फुल चुकून टाकलेला आहे आणि आम्ही आपण मिसिंग लिंक पार केलेले आहे मित्रांनो. असे असतात आपल्या गाडीत मित्र, असेच पाहिजेत. बाई परत रस्ता चुकवला राहुलने, आपला रस्ता चुकवला परत आणि आता बायपासनी चाललंय. अरे राहुल तुला किती वेळा सांगायचं, रुपया तरी 10 वेळा बोलतो भाई मोबाईल ठेव, रील्स नको बघू, स्टोरी नको टाकू. चुकवला ना 2दा रस्ता. बरोबर काय अजून हा रस्ता बंद आहे. हो स्टाईल मध्ये गेलाय रे, बाकी काय नाही. मोबाईल नडला रे, मोबाईल. फायनली मित्रांनो लोणावळ्याला कसं बसं तरी पोहोचलेलो आहे. तर सामान वगैरे घेऊ आपण आणि जाऊ आपल्या विलाला. तर मित्रांनो आता आलेलं आहे आपण सामान घ्यायला, आपल्याला बनवून खायचं आहे तिथे विलाला. तर सर्वजण आलेलो, आपले सर्वजण आलेले आहेत आणि सामान पण घेतो. कोणतं सामान घ्यायचं ते तो माणूस मेन आहे आपला सामानवाला. हा मेन माणूस आहे तो आपला. हा ऑइल वगैरे सगळं आपल्याला राहुल पण मेन आहे हा आपला. अमूल क्रीम बघतोय. हा आपला सांबाटा आहे भाई, सांबाटा. हा ओजीवाला सांबाटा. हा आपला मार्या आहे, त्याच्या मागे आपला रुपेश भाई आहे. यो हनी सिंग नाही भाई, सांबाटा भाई. यो नाही, सांबाटा. चड्डी मारी सामान घेतलेलं आहे आपण. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली शॉपिंग झालेली आहे स्वयंपाकाची आणि बाकी थम्सअप वगैरे सर्व घेतलेलं आहे. हा बघा आपला हा स्वयंपाकाचं सामान आहे आणि आपला बिल एवढा मोठा झालेला आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहे विलाला. तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे आपण विलाला. सर्व गाड्या आलेल्या आहेत आपल्या रुपेश भाईची पण गाड्या आल्या, आपली थार पण आली आहे, तिकडे एर्टिगा पण आलेल्या आहे. तर आता जाऊ वरती विला, थोडा एक्सप्लोअर करू आपण, दाखवू कसा आहे विला वगैरे. तर चलो. ओ माय गॉड, हा आहे विला. ह्या आहे आपला इथं तर मित्रांनो हा आहे लोणावळ्यामधील प्रसिद्ध एलिगंट विला आणि या विलामध्ये 5 बेडरूम असून मास्टर बेडरूम असून तिथे आपण आलेलो आहेत. आणि हॉलमध्ये एंट्री करताच आपल्याला तिथे डायनिंग टेबल दिसतो आणि हॉल देखील खूप मोठा होता आणि तिथे हॉलमध्ये बघताच TV सुद्धा होती आणि त्याच्यामध्ये AC सुद्धा होती आणि आपल्याला किचनसुद्धा खूप मोठं दिलं होतं आणि तिथं फ्रीजसुद्धा डबल डोअरचं दिलेलं होतं आणि तिथे ॲक्वागार्डचा फ्रेश पाणी पण आपल्याला प्यायला भेटणार होतं. आणि हे आपण बघितलं, हे कॉमन बाथरूम होतं, टॉयलेट आणि बाथरूम. हा एक मास्टर बेडरूम होता आणि लगेचच आपण दुसऱ्या बेडरूमकडे वळालो आणि दुसऱ्या बेडरूमकडे वळताना फ्रेम देखील खूप छान होत्या आणि तिथे देखील आपण दुसऱ्या बेडमध्ये गेलो. दुसरा बेड देखील मास्टर बेडरूम होता आणि त्याच्या समोरच गॅलरीसुद्धा दिली होती आणि लगेचच आपण तिसऱ्या बेडरूमकडे गेलो आणि तिसरा बेडरूम देखील खूप छान होता आणि चौथा बेडरूम देखील खूप छान होता. तिथे पण AC सुद्धा आणि गॅलरीमध्ये चेअर्स वगैरे होत्या आणि तिथला व्ह्यूसुद्धा एकदम मस्त दिसत होता. आता टेरेसवरती जातो आणि टेरेसचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ओ भाई साहब, खतरनाक व्ह्यू बघा तुम्ही भाई, खतरनाक व्ह्यू, खतरनाक. भाई खतरनाक. ओ कॅरम बिरम आहे भाई हे आणि हे फर्स्ट टाइम मी आज खेळत इथं आणि खतरनाक आहे भाई, खतरनाक आहे इथं.
मलाच नाही जमते मी ट्राय करेन, शिकेन आणि नंतरला मारेन. पण मारेल, okay? परफेक्ट मारेन. हा हे बघ आता सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ। ओ माय गॉड, हे बडा खिलाडी लगता ही है, बडा खिलाडी आहे. खेळाडूला बघण्यासाठी लांबून लांबून आलेले आहेत ते ठाण्यावरून मुंबईवरून. हा बघा सांभाळता येत आहे. हा बघा चिकन, मटन आणि बाकी व्हेजिटेबल्स आणि हे फ्रुट्स आहेत. तंदुरीसाठी चिकन मॅरिनेट करतोय राहुल आणि हे भाजीसाठी आहे आणि हा काकडी व्हेजिटेबल्स वगैरे सगळे क्लीन करतो ना, हे क्लीन करतोय. इकडे लसूण सोलण्याचं काम चालू आहे जोरात ना. आणि इकडे भाई हा जुगाड आहे, एक प्रकारचा जुगाड आहे हा. आला आपल्याला सोलायचं. सौदी अरबवरून बोलवलं स्पेशल आम्ही अद्रक बाहेरून बोलवलंय का? माय गॉड, खतरनाक खतरनाक खतरनाक. ही पण आपण ही कुठली गँग मागवलेली? आम्ही पत्रगल्लीतली गँग. ओके ओके. आणि भाई हे फ्रूट सलाड बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता रुपेश खतरनाक खतरनाक. आता हे आई एक बिसलेरी मोठी आहे ताई. आईस, त्याच्यामध्ये आईस, अबे बिस्लरी पाणी, वॉटर. नाचा नाचा. भाई चिकन बनवलेलं आहे आपण. जे मटन खात नाही त्यांच्यासाठी चिकन स्पेशल, चिकन ग्रेव्ही. दाखव जरा भाई, बघूनच तोंडाला पाणी आलं असेल ना तुमच्या. काय बोलता? खतरनाक. हे चिकन फ्राय, चिकन ग्रेव्ही तर ऑलरेडी आपण केलेली आहे ती झालेले ते. आणि इकडे आपण चिकन फ्राय केलेलं आहे. त्याच्यात मटन आहे त्याच्यामध्ये आणि हे आपण चिकन फ्राय करतोय. एक नंबर पॉवरवाला काय.
हे असलं चिकन फ्राय. हा आपला आहे मटन, हा आहे चिकन पीस आणि हे आपलं आहे जेवण रात्रीचं. काही सकाळी उठलो आणि सकाळी सकाळी मस्त व्ह्यू आहे. पाऊस पण जोरदार आलेला आहे, खतरनाकवाला. ते डोंगर, तो पाऊस. चल. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आणि आता आपण चेकआउट वगैरे केलेलं आहे आणि आता चाललेलं आहे एकविराला. तर जाऊया भाई, जायचं आहे तर चला. सगळी पब्लिक आपली रेडी आहे आणि आता तिकडेच जाऊ, तिकडेच मजा करू. सीएनजी टाकायला आलेला पण पेट्रोलमध्ये पाणी आहे बोलतात आणि तिथे झाडा चालू. तर मित्रांनो आपण श्री आई एकविरा देवी शक्तिपीठ पत्था मंदिर बेरगाव येथे म्हणजे एकविरीच्या पायथ्याशी पोचलेलं आहे. काही कारणास्तव वरती नाही जाऊ शकत म्हणून आपण इथेच पायथ्याशी आपण दर्शन घेऊ आणि जाऊ वरती. दर्शनासाठी मंदिरं वगैरे आहेत. भाई आपले फोटो काढायला सांगितले तर नाही. बघा लोकांचे फोटो कसे काढतोय. हा बघा, जरा मी राहुल. राहुल तू गद्दार आहे. राहुल तू गद्दार आहे. राहुल लोकांचे फोटो काढतो, आपले फोटो काढायला सांगितले का नाही काढत. भाई आलो तेव्हा काहीच पाऊस नव्हता आणि जाताना एवढा पाऊस लागलेला आहे की खतरनाक पाऊस लागला आहे. आपण डावला थांबलेलं आहे आणि मस्त वाटतंय. थोडीशी झोप काढली. आपला गाडी चाललं आणि मजा घेत आहे ड्रायव्हिंगची. इकडे थार आहे. तर मित्रांनो दुपारी लागलेली आपल्याला भूक आणि आपण आता आलेलो आहे सोरेवाड्याला जेवायला. तर चला मित्रांनो जाऊ. आपण सोरेवाड्याला पोचलेलो आहे आणि आजचं दुपारचं जेवण इथंच करणार आहे आपण सोरेवाड्यालाच. तर बाकीचे मित्र पण येतात, गाडी वगैरे लावत आहेत. तर चला. हा आहे आपला सोरेवाडा आणि ही आहे आपली पब्लिक बसलेली आहे दुपारचं जेवण करण्यासाठी. आणि रस्सम सेव आहे, भरपूर गर्दी आहे. आजचं जेवण हे सोरेवाडा येथे झालं आणि खूप भारी जेवण झालं. तर लोणावळा विलाचा तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की बॉबी डोके व्लॉग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच नवीन व्लॉग घेऊन येत राहू. चला, धन्यवाद.